परवाच्या दिवशी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी अमरावती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आणि त्यामध्ये सर्व जिल्हाप्रमुख 3 जिल्हाप्रमुख 2 शहर प्रमुख समन्वयक संघटक अशा 5 ते 6 लोकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे। त्या नियुक्त्या काल ह्या सामना वृत्तपत्रात जाहीर झाल्या आणि जाहीर होताच अमरावती जिल्ह्यात सर्व शिवसैनिकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। त्यामध्ये अमरावती तिवसा बडनेरा दर्यापूर विधानसभेसाठी माजी म्हणजे पराग गुडदे यांची जिल्हाप्रमुख म्हणून उद्धवसाहेबांनी निवड केली। तसेच अचलपूर मेळघाट या 2 विधानसभेच्यासाठी नरेंद्रभाऊ पडोळे यांची सुद्धा उद्धवसाहेबांनी निवड केली। तिसरे जिल्हा प्रमुख म्हणून मनोजभाऊ कडू यांची धामणगाव वरुड मोर्शी या 2 विधानसभा मतदारसंघासाठी निवड करण्यात आली आहे। तसंच अमरावती आणि बडनेऱ्यासाठी स्वतंत्र 2 शहर प्रमुख देण्यात आले आहे। त्यामध्ये एक प्रवीणभाऊ हरमकर अमरावतीचे आणि संजूभाऊ शेटे हे बडनेऱ्याचे असे 2 शहर प्रमुख करण्यात आलेले आहे। समन्वयक म्हणून आमदार श्री गजानन लवटे आणि संघटक म्हणून अभिजित भाऊ डेपे यांचीसुद्धा निवड करण्यात आली आहे। असे 5 लोकांची निवड करण्यात आली आणि ती निवड होताच आज सर्व शिवसैनिक राजापेठ येथे शिवसेना भवन कार्यालय येथे जमा झाले आणि त्यांनी प्रचंड मोठ्या उत्साहात आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं। त्यानंतर आपण शिवसेनेला पुन्हा गतवैभव प्राप्त झालं पाहिजे आणि शिवसेना पुन्हा त्याच तेजाने आणि त्याच आक्रमकतेने आणि त्याच जोशाने या जिल्ह्यात वाढावी यासाठी आज नवनियुक्त पदाधिकारी आई अंबादेवीपाशी येऊन साकडं घातलं आहे आणि आई अंबादेवीला एवढीच प्रार्थना केली का शिवसेनेचा आवाज आणि शिवसेनेचा फटका हा अमरावती जिल्ह्यात पुन्हा जुन्यासारखा पुन्हा तेजानं फळकत राहो, तेजानं वाजत राहो आणि या अमरावती जिल्ह्यातील नागरिकांची सेवा हे शिवसैनिकांच्या हातून अविरत घडत राहो यासाठी आज आम्ही अंबादेवीच्या चरणी नतमस्तक होऊन महाआरती केली आहे।